सातारा येथील फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली. सुसाईड नोट लिहून ही आत्महत्या होती. माझ्यासोबत संबंधित डॉक्टरचे भाऊ आहेत. कसं बघता या घटनेकडं, काय तुमची मागणी असणार आहे आणि जर तुम्ही या घटनेकडे कशी मागणी करणार आहात न्यायासाठी? त्या घटनेतील जे बी आरोपी आहेत, जे पण आहेत, त्यांची पूर्णपणे तपासणी म्हणजे एक SIT बसवून त्याची पूर्णपणे पडताळणी म्हणजे चौकशी झाली पाहिजे. आणि त्या चौकशीमधून जे आरोपी आहेत त्यांना सपोर्ट करणारे ते पण सह आरोपी सर्वांना, जे मेन आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची मागणी. दुसरीकडे पाहायला गेलं तर तुमच्या 2 दिवसापूर्वी काही बोलणं झालं होतं, काही घटना घडायच्या अगोदर, याच्या अगोदर तुमच्यासोबत तुमच्या बहिणीने काही संवाद साधला होता का? मला तिचा त्रास होता असं काही बोलणं झालं होतं का? नाही, त्याबद्दल मला काही जास्त काही सांगत नव्हती. मी लहान असल्यामुळं त्याबद्दल आमचं काही जास्त बोलणं नाही झालं. म्हणजे त्रासाबद्दल असंच विचारायचं का, अभ्यासाचं वगैरे विचार, दुसरं काही नाही. काय आठवणी असतील याच्या अगोदरच्या, काय आठवणी आहेत? कसं काय तुमचं बोलणं व्हायचं, काय व्हायचं? याच्या अगोदर दिवाळीच्या अगोदर काही बोलणं झालं होतं का? हा, दिवाळीच्या अगोदर मागच्या रविवारी बोलणं झालं होतं. त्याला तेव्हा सर्टिफिकेट काढायचं होतं, PG साठी ते लागत होतं. ते अप्लाय केलं होतं मी सोमवारी. त्या आणि हे कधी घडलं? 24 तारखेला. आणि म्हणजे ते तिचं लॉंग विजन होतं, म्हणजे तिला ते PG साठी हे करायचं होतं. मग मला वाटतं काहीतरी प्रेशर आला असेल, त्याच्यामुळे टोकाचं पाऊल उचललं तिने. पत्र व्यवहार देखील झाला होता, पत्र दिलं होतं की मला याचा त्रास होतोय, तरी देखील दखल घेतली नाही. याकडे कसं बघताय तुम्ही? त्याची चौकशी व्हायला पाहिजे होती, पण झाली नाही. पण आता ते पत्राच्या आधारे पूर्णपणे अशी चौकशी करून SIT बसवून पूर्ण त्याची तपासणी करावी आणि अजून काही जर असलं तर पूर्णपणे हे करावं, त्याची चौकशी करून न्याय द्यावा. नक्कीच SIT स्थापन करून न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आता संबंधित डॉक्टर महिला यांच्या भावाने केलेली आहे. आणि विशेष तपास करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, संबंधित आरोपींना कठोर शासन होऊन त्यांना फाशी झाली पाहिजे अशी देखील मागणी आता कुटुंबीय करतायत. साम TV साठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.